तर इकडून डीपी निघून जातो आणि अंकिता आणि आर्या यांच्यामध्येच भांडण सुरू होतं। चला तर बघूयात नेमकं इकडे काय घडलेलं आहे। तर यांचं अगोदरपासून एक कॉन्व्हर्सेशन चालू असतं आणि इकडे आर्या म्हणते की अरे त्यांना तिकडे मुद्दा नाही भेटला कारण त्यांचीच लोक तिच्यावरती ओरडत आहेत। त्यावर इकडे डीपी अभिजितला काहीतरी विचारतो आणि अभिजित सांगतो की मी एका वेगळ्या झोनमध्ये होतो आणि त्यावेळेस मी वेगळ्या पॉइंटला पाहत होतो। त्यावरती डीपी म्हणतो की म्हणजे तिने तुम्हाला एकदा सांगितलं आणि तुम्ही तिच्यावरती ओरडलात। त्यावरती अभिजित सांगतो की नाही मला ते डिस्टर्ब झालेलं म्हणजे माझी लिंक तुटली म्हणून मी चिडलेलो होतो। मग अंकिता म्हणते की मग यांचं पण तसंच झालेलं आहे म्हणजे डीपी दादाचं, मग त्यांना राग येणारच ना, त्यांची पण लिंक तुटली। त्यावर डीपी म्हणतो की नाही आमच्या बाने डबा खाल्लेला ना, आम्हाला काही डिस्टर्ब होत नाही। तर असं बोलून तो तिथूनच रागात निघून जातो। ती आर्या अंकिताला म्हणते की हे बघ निखिल त्याची ड्युटी दोनदा करतो, मी दोनदा करते, पण संध्याकाळच्या वेळेस मी यांच्या वेळेस थांबणार नाही म्हणजे डीपी दादाच्या वेळेस थांबणार नाही। बोलते शांत राहते लहान आहे म्हणून, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मजाक करायला आले का मी। त्यावरती अभिजित सांगतो की त्यांचं म्हणणं आहे की ते जे काही बोलतात जर तुला वाईट वाटलं तर त्यांना स्पष्ट शब्दात सांग ना मला वाईट वाटतं। त्यानंतर आर्याला कंट्रोल होत नाही म्हणून ती डोळे झाकून मोठमोठे श्वास घेत असते आणि अचानक तिला रडायला येतं। त्यावरती आर्या सांगते की हे बघ आता तू मला सांगू नकोस की रडू नको म्हणून, फक्त एक छोटासा थेंब पडलेला आहे। त्यानंतर अंकिता म्हणते तू माझ्यावरती काय येतेस, मी तर काहीच बोलले नाहीये। त्यावर आर्या म्हणते की मी तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, माझा आवाज पण चढवला नाही, मी खूप शांतपणे त्यांना समजावत होते, पूर्ण एंटायर कॉन्व्हर्सेशन मध्ये माझा आवाज चढलेला नाही। तर ते अंकिता मध्ये अरे तू माझ्यावरती काय येतेस, तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलूस, पण माझ्यावरती येऊ नकोस कारण मी तुझ्याशी काही चुकीचं वागली नाहीये। त्यावरती आर्या म्हणते की प्रत्येक वेळेस एखादा माणूस माझ्याशी भांडत असेल तर तू मध्ये येतेस आणि सांगतेस की तू अशी करतेस, तू चुकतेस म्हणून लोक तुझ्याशी भांडतात। हे प्रत्येक वेळेस एंटायर कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला हेच सांगत असते की एखादा राईट आणि रॉंग पर्सन असेल तर रॉंग पर्सनला तू रॉंग आहेस हे म्हणायला सुद्धा हिंमत लागते आणि तू ते ठेव, असं इकडे आर्या अंकिताला खडसावून सांगते। तर इकडे आर्या पुन्हा एकदा अंकिताशी भांडताना दिसते। तर तुम्हाला यामध्ये चूक कोणाची वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।